यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्याला जे अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आश्वासित करतो की राज्यामध्ये ज्या काही 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यामध्ये काही कारणं वेगवेगळी आहेत, परंतु एका शेतकऱ्याचं बाबतीमध्ये त्यांच्यावरती पीक कर्ज होतं आणि पीक कर्जामध्ये यादीमध्ये नाव आलं नाही असं आपल्याला माहिती आहे त्यांना वाटलं, परंतु अजूनही राज्य सरकारच्या याद्या कर्जमाफीच्या याद्या ह्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली आणि दुसरी यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. साधारणतः दुसऱ्या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये 533 आणि दुसऱ्या यादीमध्ये 16,95,533 शेतकऱ्यांची यादी ही शासनाच्या वतीने कर्जमाफीची जाहीर केलेली आहे. अजूनही जसजसे याद्या कागदपत्र शेतकऱ्यांची पूर्ण होतील त्याप्रमाणे याद्या लागतील. मला शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून सांगायचंय की निश्चित प्रकारे आपले जे शेतकरी या कर्जमाफीच्या अटीमध्ये बसतील, साधारणतः आज 16 लाख म्हणजे 17 लाख अजून 56 लाख शेतकऱ्यांना आपल्याला या संपूर्ण कर्जमाफीचा लाभ आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी यादीत जरी नाव नसलं तरी उद्या कमी जास्त कागदपत्र पूर्ण केल्यानंतर आपल्या यादीत नक्की ज्याला जे अटीत बसणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव येईल आणि आल्यानंतर निश्चित प्रकारे आपल्याला या राज्यातल्या ज्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने ही जी कर्जमाफी आहे याचा लाभ माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे कुणीही जरी एखाद्या दिवस यादीत नाव असलं नसलं तरी नाव निश्चित प्रकारे आपलं अटीत बसल्यानंतर येणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे काळजी करू नका. आपण नाव यादीची वाट पहा. याद्या जसजसे याद्या अद्ययावत होतील, जसे याद्यात पूर्तता होतील त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध होतील आणि माझ्या या राज्यातील 56 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटी रक्कम एवढी रक्कम यासाठी राज्य शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे.